आपण स्वतःसाठी पण जगायला शिकलं पाहिजे. रोजचं तेच रुटीन, उठणं, कामाला जाणं, परत येऊन झोपणं, हेच आपलं आयुष्य उरलंय. स्वतःला विसरून सगळ्यांचं करत राहायचं. घरची जबाबदारी मान्य आहे, परंतु ती पेलताना आपण स्वतःलाच हरवून बसलो आहोत. आपण जर आरशात बघितलं तर आपलंच आपल्याला कळतं आपली काय अवस्था झालीये. डोळ्यात थकवा असतो, मनात शांतता नसते. असं आपलं पूर्वी होतं का, असा प्रश्न आपण आपल्याच मनाला विचारायला पाहिजे. आपण आपल्याला शेवटचा वेळ कधी दिलाय हे आपल्याला आठवतही नाही. आपण आपल्या आवडीचं कधी काय केलंय हेही आपल्याला आठवत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. थोडं थांबून थोडं स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे. आणि म्हणूनच स्वतःसाठी जग ही वेळ पुन्हा येणार नाही. शेवटी उरेल तो एकच प्रश्न, स्वतःसाठी काय केलं. हॅलो, नमस्कार. मी सविता लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं, धोंडे झाले, सगळे पाहुणे आले होते. जेवून खाऊन त्यांचा मान सन्मान करून ते गेले. त्यानंतर खूप दमलो होतो आम्ही रात्री, कारण पहाटे 3 वाजल्यापासून जे काम सुरू होतं तर रात्री जवळजवळ 10 वाजेपर्यंत काम गेलं. त्यामुळे आज सकाळी उठायला उशीरच झाला आणि स्वयंपाक पण करायचा नव्हता, कारण कालचा स्वयंपाक भरपूर शिल्लक होता. आजचं आमचं सगळ्यांचं भागणार होतं. म्हटलं मग आता जाऊ दे, स्वयंपाक नको करायला. त्यामुळे बाहेरचे थोडेसे कामं करून घेतले. आणि हे मनी प्लांट आणि जेड प्लांटची कटिंग मला थोडीशी लावायची होती. छोट्या छोट्या कुंड्या होत्या माझ्याकडे, त्यामध्ये माती भरली आणि वेगवेगळ्या छोट्या छोट्या कुंड्यांनी जेड प्लांट लावला. त्यानंतर मनी प्लांट लावला. माझ्याकडे जेड प्लांट होता, एका कुंडीमध्ये तो जास्तच पसरला होता, म्हणून म्हटलं चला आता बाकीच्या कुंड्यांनी पण आपण हा जेड प्लांट लावून देऊ. त्यानंतर मनी प्लांट पण होता, तो पण लावून दिला. त्याची पण कटिंग लावून दिली. आता इथं ना कालचं रांगोळी वगैरे भरपूर काही होतं, त्यामुळे ती सगळी झाडून गोळा करून घेतली आणि ही रांगोळी मी भरून ठेवली. कारण रांगोळी भरपूर होती आणि तशीच व्हायला जाण्यापेक्षा म्हटलं आता चला ही रांगोळी भरून ठेवू आणि याचा उपयोग कसा होतोय ते पाहूया. आपलं कागदच म्हणते, एक कापड बांधायचं का? घरातली पण फुलं जेवढे आहेत तेवढे सगळे गोळा करून घेतले. सगळ्या पाकळ्या गोळा करून घेतल्या, एका कॅरीबॅग मध्ये भरून ठेवल्या. त्यानंतर जेवण करून घेतले. कटाची आमटी होती थोडीशी शिल्लक, ती गरम केली. त्यानंतर पुरणपोळी आणि कटाची आमटी आणि भात टाकला होता थोडासा, असं जेवण केलं आणि दुपारी आराम केला. आता 4 वाजले होते आणि आई पण आलेली होती. आईची पण ओटी भरायची होती, दीदीला पण माझी ओटी भरायची होती. त्यामुळे आता दीदी इथं तयारी करत आहे. काल फुलं भरपूर आणलेली होती, त्यातली फुलं काही शिल्लक होते. त्यामुळे दीदी म्हणली आता मी याचीच रांगोळी काढते, कारण फुलांवर पण पाणी मारलेलं असतं आणि जास्त दिवस ठेवली की ते पण खराब होतात. त्यासाठी दीदी म्हणली आता त्यांचा वापर आपण इथं करून घेऊया, म्हणजे काय होईल, फुलं पण मग कामाला येतील. नाहीतर फुलं खराब होण्याची शक्यता असते. फ्रीजमध्ये जरी ठेवलं ना तरी फुलं खराब होतात. काय करा, आवरावरी करा, साड्या घाला, पटकन घ्यावर पिवळं. आपल्या जन्मदात्या आईने आपल्यासाठी भरपूर काही केलेलं असतं आणि तिच्या मानसन्मानाची वेळ आली की आपण पण मागं पाहायचं नसतं. आणि माझ्या आईने तर भरपूर कष्ट केलेले आहेत. आम्ही लहान लहान होतो त्या टायमाला भरपूर अशी गरिबी होती, खाण्यासाठी पण आम्हाला म्हणजे अन्न मिळत नव्हतं आणि त्यासाठी त्यांनी भरपूर काम, आमच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे उभे करण्यासाठी त्यांना रोज कामाला जावं लागायचं. पहिले नाल्याबंदींची कामं राहायचे, विहिरींची कामं राहायचे, असे कामं माझ्या आईने केलेले आहेत. खूप गरिबीतून दिवस काढले. 2 भाऊ आणि मी बहीण. आमच्या तिघांच्या शिक्षणाचा खर्च, आमच्या कपड्यांचा खर्च, आमच्या खाण्यापिण्याचा खर्च, असं सगळं काही. शेती भरपूर आहे परंतु जास्त पिकत नव्हतं, कारण पाणी नव्हतं. कोरडवाहू शेती असल्यामुळं उत्पन्न कमी निघायचं.
वर्षभर पुरेल इतकं पण धान्य आमच्या शेतीतून होत नव्हतं. त्यासाठी रोज कामाला जाऊनच पोट भरावं लागायचं. भरपूर असे प्रसंग आहेत की प्रसंग आठवले तरी डोळ्यात पाणी येतं. परंतु त्याची म्हण आहे, दगडालाही घाव सोसावे लागतात तेव्हाच देव पण येतं. तसंच आमचंही झालं. आईवडिलांनी भरपूर कष्ट केले, आम्हाला चांगले दिवस दाखवले आणि थोडं फार का होईना शिकवल्यामुळं आज आम्ही ह्या जगात मानाने जगू शकतो. त्यासाठी मी आईला खूप खूप धन्यवाद देते. या उपकाराची परतफेड तर होऊ शकणार नाही, पण जेवढं माझ्या परीने होईल तेवढं मी तिच्यासाठी काहीतरी करणार आणि तिचं इथून पुढचं जीवन कसं सुखाने जाईल हे मी पाहणार. हेच वचन आई मी तुला माझ्या ह्या व्हिडिओमधून देते. कारण आम्हाला वाढवत असताना तिने स्वतःचा कधीच विचार केला नाही. आमचं पोट भरेल, आमच्या अंगावर कपडे चांगले दिसतील हेच तिने कायम पाहिलं. एवढी गरिबी असताना सुद्धा आमचं शिक्षण पूर्ण केलं आणि आता वेळ माझी आहे, आता मी तुला जपणार आहे. तर पायी तर मी आईची ओटी भरली, त्यानंतर मग दीदीने माझी ओटी भरली. हे बोलत असताना मी थोडीशी भावुक झाले, कारण लहानपणीचं अख्खं आयुष्य डोळ्यासमोरून गेलं. जे सगळे चांगले प्रसंग, वाईट प्रसंग सगळं काही असं डोळ्यासमोरून गेलं. आणि आपली जर गरिबी असेल तर आपल्याला कुणीच जवळ नाही करीत बरं का. दुय्यम दर्जाची जी वागणूक असते ना ते मिळत असते आणि आपल्याकडं थोडेफार जर पैसे असेल किंवा आले तर मग आपल्याला समाजात थोडंसं मानाने जगता येतं किंवा लोक पण आपल्याला जवळ करतात. तर चला, वाईट दिवस तर गेले निघून, आता चांगले दिवस आहेत. ते चांगले कसे, अजून चांगले कसे होतील हे पाहायचं आणि आपलं आयुष्य आनंदात जगायचं. तर इथं ओटी भरण्याचा कार्यक्रम आमचा चालू होता म्हणजे झालाच होता. आणि हे पिल्लू ना इकडून नुसतं फिरत होतं आमच्या भोवताली. मग तिला घेतलं आणि थोडंसं फोटो काढून घेतले आम्ही दोघींनी. आता जरासं खेळकर झाले ना तर खूप भारी वाटतंय बरं का. तिचं हसणं, इकडून मिरवणं खूप छान वाटतंय. या महिन्यामध्ये जोडवे केलेले चांगले असतात बरं का. या जोडव्यांना पैसे मला आईनेच दिलेले होते. जेव्हा अधिकाचा महिना येतो तेव्हा ती मला जोडवे करत असते आणि प्रत्येक अधिकाच्या महिन्यातच मी जोडवे बदलत असते. तोपर्यंत मी जोडवे बदलत नाही. माझ्या आईने जसे मला जोडवे केले तसेच मी पण माझ्या दीदीला जोडवे केले. ते जोडवे मी तिच्या ओटीमध्ये कालच दिलेले होते आणि तिने पण ते लगेच घातले. आता ही वेळ आहे संध्याकाळची आणि आम्ही लागलो होतो स्वयंपाकाला. ही दीदी शेजारची आहे, ती आली होती बाळाला भेटायला. बाळाला भेटल्यानंतर किचनमध्ये मी स्वयंपाक करत होते, तिथं आली. माझ्याशी गप्पा मारत आज आम्हाला करायची होती पावभाजी. पावभाजीचं मी सगळं काही सामान काढून घेतलेलं होतं आणि ती आल्यानंतर तिला पावभाजी शिकायची होती. म्हटली मग काकू मला सांगा, मी पण करते कशी करायची. तर पहा आता तिनेच पावभाजी करायला घेतले, कांदा वगैरे कापून घेतला आणि ही पावभाजी सगळी तिनेच बनवली बरं का. मी फक्त तिला सांगितलं कशी बनवायची, तिने तसं सगळी बनवली. इतकी छान झालती ना, खूप छान झालती भाजी बरं का. हले राम राम हरे हरे. बस 4 दिवस नाही सारखी बघा किती टाकलं बघ. थोडंसं जास्त टाकायचं. बस बटर टाकते. नाही होतो ना, तो पण होतो. मी सांगते पण करतो ना कसं. हां बस थोड्या दिवसांनी आपली कमी स्वयंपाक करीन, नाही तर करून द्यायची नाही. इकडून वाढ. चीज पावभाजी कशी करायची? करून तीच टाकतात. दीदी ऐक कसं वाटले कसं गप्पा
भांडी बघ ना. कोण आहे बोल बरं बोल. हरे राम कर. हरे राम हरे राम हरे राम करा. हरे राम हरे राम. हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम. हा हरे राम. तू कर आदू. कर. हरे राम हरे राम. हरे राम कोण करताय. हा हरे राम. विठ्ठल विठ्ठल कर. विठ्ठल 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 करा. विठ्ठल कर ना तू. दाद्या पाणी आण ना. म्हण घेत आहे. चल बाबू ने चल जाताय चल जायकडे. चल 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 टाकी चल बाई. ए रानू जा 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 ना. मस्त अशी पावभाजी तयार झाली. उडीद वड्यांसाठी डाळ भिजायला टाकली होती, ती पण दीदीने बारीक करून घेतली. आणि इकडे पिलूची मजा मस्ती चालू होती. खूप गप्पा मारते बरं का आता ती. उडीद वडे आता दुसऱ्या दिवशी करणार होतो आम्ही. आज पावभाजी केलेली होती, पाव पण आणलेले होते. त्यानंतर सगळ्यांनी जेवण करून घेतले. चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.